होय. नमस्कार मित्रांनो. भारतातील असे एक गाव आहे जिथं बायका भाड्याने भेटतात. तर मित्रांनो फक्त ₹10च्या करारावरती. तर मित्रांनो जाणून घेऊयात भारतातील कोणत्या गावामध्ये या महिला फक्त ₹10च्या करारावरती मिळतात. तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो 21व्या शतकामध्ये आपण आहोत, तरीही मागील परंपरेनुसार या गावामध्ये महिलांचा बोली लावली जाते. तर चक्क बायकावर आणि मुलीवरती बोली लावून मुली 1 वर्षासाठी दिल्या जातात. तर मित्रांनो त्या महिलांना काय तुम्ही काम करायला लावणार आणि तुम्हाला जर कोणी सांगितले एखाद्या गावात बायको भाड्याने मिळते तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र भारतामध्ये असं देखील एक गाव आहे ज्या गावामध्ये महिला, बायका, मुली भाड्याने मिळतात. या गावामध्ये जाऊन तुम्ही महिला भाड्याने घेऊ शकता आणि 1 वर्षानंतर तुम्हाला परत नव्याने करार करायचा आहे जर ती महिला हवी असेल तर. तर मित्रांनो असं कोणतं गाव आहे ते आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर मित्रांनो यात नवल नाही. चला तर जाणून घेऊयात अनोख्या या गावाबद्दल. 21व्या शतकातही काही प्रथा परंपरांना आपली पाठ सोडलेली नाही. अशाच एका प्रथेमुळे गावात बायकावर बोली लावली जाते. येथे बायका भाड्याने मिळतात, मुली भाड्याने मिळतात आणि तुम्ही त्यांच्यासोबत वर्षभर काही करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक करार करावा लागतो. तुम्हाला काही दिवस ते 1 वर्षापर्यंत बायका भाड्याने मिळू शकते. इथे अविवाहित तरुणीसोबत विवाहित बायकावरही देखील बोली लावली जाते. त्यासाठी तुम्हाला ₹10 किंवा ₹100च्या स्टॅम्पवरती करार करावा लागतो. शिवपुरी असे एक गावाचं नाव आहे. हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यात येते. येथे फक्त अविवाहित तरुणी नाही तर बायका, अविवाहित महिला, लग्न झालेल्या महिला अशा भाड्याने मिळतात. त्यासाठी तुम्हाला फक्त ₹10च्या स्टॅम्पवर किंवा ₹100च्या स्टॅम्पवर करार करावा लागतो. त्यामध्ये तुम्ही संबंधित महिला किती दिवस भाड्याने घेऊन जाणार आहात त्याचा उल्लेख केलेला असतो. महिला दिसायला किती सुंदर असते तरी त्यावरून तिची वर्षभराची किंमत ठरवली जाते. अशी ठरवली जाते किंमत तर महिलांची किंमत इथे महिलेवर ₹15,000पासून बोली लावली जाते ती ₹15,00,000पर्यंत. त्यानंतर वर्षभर तुम्ही पुन्हा वर्षभरानंतर तुम्हाला जर पाहिजे असेल तर करार बदलावा लागतो आणि दुसरा करार करून पुन्हा नवीन बोली लावली जाते. तसेच वाढीव किंमत देखील मोजावी लागते. या प्रथेला दडीचा प्रथा असं म्हणतात. ज्या महिलांना 1 वर्षाच्या भाडे करार घेतले जाते अशा महिलांना पुरुष वेगवेगळ्या कामाला लावतात. काही जण घरकामाला करण्यासाठी अशा महिलांना करार पद्धतीवर भाड्याने देतात. तर ज्या पुरुषांचं लग्न झालं नाही असे पुरुष त्यांच्या आयुष्यात कोणतीतरी मैत्रीण असावी म्हणून अशा करारामध्ये सहभागी घेतात. तर मित्रांनो तुम्हाला जर अशी बायको हवी असेल तर तुम्हीही या गावामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर गावाचं नाव आहे शिवपुरी. भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये हे गाव येतं. तर मित्रांनो या गावामध्ये जाऊन तुम्ही ही महिला, बायको, अविवाहित महिला, मुली भाड्याने घेऊन 1 वर्षासाठी लग्न किंवा वापरण्यासाठी घेऊ शकता. या माहितीचं धन्यवाद.